प्रामुख्याने लोकसभेच्या कामकाजाप्रमाणे 0 हर्ट्ज चालतं आणि 377 हे 543मधून खासदारांमधून सिलेक्ट होतं आणि त्याच्यामध्ये कोकण रेल्वेच्या बाबतीमध्ये माझा जो 377 होता हा सिलेक्ट झाला आणि तो आज टेबल करण्यात आला। याच्यामध्ये माझी मागणी होती की 90च्या दशकामध्ये जी रेल्वे आपली चालू झाली होती त्या सिंगल ट्रॅकवरती चालू झाली होती आणि सिंगल ट्रॅकवर जाताना जो वेळ अपव्यय जो होत होता हा अत्यंत कठीण होता आणि लोकांना पोचायला घरी त्यांच्या पोचायला कोकणात पोचायला वेळ लागायचा आणि त्यामुळे जवळजवळ 350 किलोमीटरचं दुपदरीकरण हे व्हावं यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि त्या पद्धतीने मी मागच्या बजेटमध्ये देखील बोललो होतो आणि आत्ता आज ही माझी 377 लागली आहे की ज्या अनुषंगाने 350 किलोमीटरचा जो दुपदरीकरण आहे रेल्वेचं हे पूर्ण व्हावं याबद्दलचं ते होतं आणि हे मी आज सभागृहामध्ये मांडल्यानंतर देखील वैष्णवीजी आमचे मंत्री आहेत त्यांना देखील जाऊन भेटलो आणि त्यांनी देखील त्याला मान्यता झाली की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यामधून देखील त्याला मान्यता आहे आणि ह्या रेल्वेला कोकण रेल्वेच नाव द्यावं ही त्यावेळीची मागणी आहे ती देखील आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे त्यांनी हे केलं की माझं देखील याच्यावरती आता कामकाज आमचं सुरू होईल लवकर आणि कोकण रेल्वेला दुपदरीकरण केलं जाईल अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आत्ता पण तुम्ही कोकणामध्ये गेल्यानंतर त्यांची प्लॅटफॉर्मची खराबी झालेली आहे कारण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन जी आहे हे प्राधिकरण होतं आणि त्या प्राधिकरणामध्ये जरी 175% प्रवासी त्या कोकण रेल्वेने प्रवास करत असले तरी ह्या प्राधिकरणाचा फंडा तिथे पुरेसा नसल्या कारणाने ही कोकण रेल्वे भारतीय रेलमध्ये तुम्ही समाविष्ट करावी या अनुषंगाने देखील माझं ते हे होतं की जेणेकरून केंद्राचा पैसा हा त्याच्यामध्ये जास्त मिळेल कारण पहिल्याने ज्यावेळेला कोकण रेल्वे करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली तेव्हा केंद्राने 50% त्यांना निधी दिला होता आणि बाकीच्या राज्यांनी बाकीचा तो निधी दिला होता। पण तर कोकण रेल्वेचे मर्जर जर भारतीय कोकण रेल्वेमध्ये झालं तर तो एक पैसा त्यांना मिळून जाईल ही मागणी देखील आता लवकरच मान्य होईल। काही सर्व राज्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे कोकण रेल्वे चांगल्या तऱ्हेने चालावी ही कोकणी लोकांची बाकीच्या मागणी होती अनेक दिवसाची। मी मागच्या वेळेला 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये गावी गेलो होतो तर कुपेच्या इथे देखील माणसं आतमध्ये बसलेली होती, संडासच्या जी जागा असते त्या ठिकाणी देखील माणसं बसलेली असतात। म्हणजे कोकण रेल्वेवरती एवढा भार असून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करणार नसू तर हे बरोबर नाही आहे। या दृष्टीने मी त्यांना जाऊन पत्र देखील दिलं आणि आज माझी 377 देखील लागलेली आहे। ज्या पद्धतीने कोकणामध्ये अनेक समस्या असतात, एकतर तिकीट लोक मोठी जागा लोकांना मिळत नाही, गणपतीच्या वेळेस खूप अडचणी येतात, त्यामुळे याचं काही टाईम बाउंड देण्यात आलं। त्यांनी मला सांगितलं आहे की याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील यांची देखील मागणी आहे, बाकी केरळ वगैरे राज्यांची देखील मागणी आहे, गोव्याची देखील मागणी आहे। त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे एखाद्या वर्षामध्ये व्हायला काही हरकत नाही आणि हे झालं हे मला चांगलंच आहे। नाहीतर मला माननीय पंतप्रधानांची देखील भेट घेईन मी आणि त्यांच्या माध्यमातून देखील याला पुश आउट लवकरात लवकर कसं करता येईल त्या अनुषंगाने मी करेन। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने भाजपला चंद्रपूरमध्ये पाठिंबा दिला। आत्ताच पंचायत समितीच्या इलेक्शन महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद यांच्या ज्या गाव पातळीवरच्या ज्या इलेक्शन असतात ते झालेत आणि याच्यामध्ये गावाचं प्रामुख्याने प्रभुत्व असतं, तिथल्या लोकांचं। पक्षाने काही आदेश दिला नाही, मला वाटते तिथल्या लोकांनी पक्षाचा आदेश झुंडकारून दिलेला असं वाटतं मला। राजकारणामध्ये कधी काय होईल हे मला सांगता येत नाही आणि कोणीही सांगू शकत नाही। सर, नुकतंच कंबोडियामध्ये काही आमच्या मतदारसंघातले तरुण अडकून पडल्याची माहिती मिळाली होती, त्यांना ते फसवलं गेलं होतं, त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांची भेट देखील घेतली, काय त्याचं स्टेटस आहे, काय माहिती? प्रामुख्याने 2-3 महिन्यापूर्वी ही काही महिला माझ्याकडे आल्या होत्या। त्या महिलांच्या माध्यमातून त्यांचे पती हे त्या कंबोडियामध्ये गेले होते नोकरीच्या अनुषंगाने आणि त्या नोकरीच्या अनुषंगाने तिथे गेल्यानंतर त्यांनी डांबून ठेवलं होतं
आणि त्यांच्याच फोनच्या माध्यमातून त्यांना इथे त्यांनी फोन वगैरे केले होते आणि त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली होती. पोलीस स्टेशनला वगैरे त्यांनी तक्रारी केलं, परंतु त्याच्यामधून काय त्यांना शक्य झालं नाही. माझ्याकडे आले, मग मी अंडर सेक्रेटरी आणि मंत्री महोदय यांच्याशी, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री ऑफिस यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्या पद्धतीने त्यांचं मला आता उत्तर आलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीकडनं पण ते मला कळलं आहे की ती लोकं पुन्हा आली. त्यांचं नाव आहे मिस्टर मोहम्मद रईस फैयाज आणि दुसरं आहे अल्फॉन्सो सेल्डोनो कॅशन, अशी त्या दोघांची नावं आहेत. ती दोघंही लोक परत आली, परंतु परदेशात खोटं सांगून जातात आणि डांबून ठेवतात. त्यातनं पुन्हा इंडियामधून असलेल्या लोकांकडनं पैसे मागतात. हे रॅकेट हे कुठेतरी उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि या दृष्टीने देखील माझे प्रयत्न चाललेले आहेत. सर, आज लोकसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे विरोधकांकडून, काय सांगायचं? परंतु आज मला वाटते सबमिट झालेलं आहे. 2 दिवस अशा पद्धतीने सभागृह चालू नव्हतं आणि सभागृह चालू असणं आणि खासदारांना बोलायला दिनकराने एवढ्या लांबून प्रत्येक राज्यातनं लोक येतात आणि अशा वेळेला त्यांना बोलायला मिळालं नाही तर चुकीचं होईल. परंतु आज सबमिट झालेलं आहे. मला वाटतं तशा प्रकारचा प्रस्ताव आता येणार नाही, कारण सभागृह जर स्मूथली चालू झालं, खासदारांना आपले विषय मांडता आले, त्या विषयाला न्याय मिळाला, तेच पाहिजे असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.